तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या तरुणांच्या शेतकरी पुत्रांच्या मुलाखती व कमीत कमी खर्चामध्ये दुग्ध व्यवसाय कसा करता येईल यासाठी आपण जे मार्गदर्शन त्यांचं आहे त्यांचा अनुभव तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भाऊ, तुमचं पहिले पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझं नाव आहे अरविंद गुलाबराव शेळके, राहणार मडगाव, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. बरं, तर मला सांगा, ह्या जे म्हशी पालन दुग्ध व्यवसाय हे कधीपासून आपण आपल्या घरी करत आहेत? म्हशी पालन म्हणजे पहिल्या नव्हत्या आपल्याकडे म्हशी. 5-7 महिन्यापूर्वी म्हशी विकत आणल्या. हे म्हैस गाभण होती आणि ती खाली होती. असं का? हे दोन्ही म्हशी विकत आणल्या आणि तेव्हापासून आपण करत आहोत. बरं, तर मला सांगा, ही अलीकडली म्हणजे एका एकाने म्हशी आणल्या का? नाही, दोन्ही एकत्रच आणल्या. एकत्र आणल्या. बरं, ही जी अलीकडली म्हैस आहे ती विकत आणली, ही कितीला विकत आणली बरं? ही म्हैस आणली 65,000ला. बरं, आणि ती खाली होती ती आणलेली आहे 55,000ला. बरं, आता ही 65,000ला जी आणली ती आता गाभण आहे का दूध देते काय? हा, हे गाभण म्हणजे येली आता. तर 3-3.5 लिटर दूध देते. 3-3.5 लिटर एका टायमाला? हो, एका टायमाला. बरं, आता कधी येईल ही? हिला 2 महिने झाले. 2 महिने झाले का? हो. बरं, वगार इथं घरी आहे का? वगार घरी आहे. बरं, तर मग आता हिला काय फॅट लागायला अंदाजे? हिला फॅट 12चा चालू आहे सध्या. 12चा? बरं, म्हणजे चांगली गावरांमध्ये निवडून भेटली आहे की नाही? हो. आता इथं पहिलं इथं आहे की दुसरं इथं पहिलंच इथं पहिलं इथं आहे का? बरं, आणि ती पलीकडली खाली आहे का? ती गाभा राहिली 1-1.5 महिना झाला जवळपास. आता गाभण राहिली. हो. ती कितीला आणली म्हणजे होती? ती 55ला आणलेली आहे. बरं, आणि ते पलीकडे वगार दिसायला ते यायचं आहे का इथं दुसरं? नाही, ते वगार घरचंच आहे. पहिलं घरचं आहे का? बरं, पहिली म्हैस विकलेली आहे, तिचं घरचं आहे. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी हा दुग्ध व्यवसाय आणि म्हैस पालन केलेला आहे आणि यांची स्टोरी पण तुम्हाला आपण सांगणार आहोत. तर आता हे तुम्ही आता जी म्हैस आहे इथं, आता हे गावापासून किती किलोमीटरवर आणली? हे 1-1.5 किलोमीटरवर आणली जवळपास. बरं, तर शेतकरी मित्रांनो, यांचं गावापासून 1-1.5 किलोमीटरवर शेत आहे आणि तिथं आणून चारा व्यवस्थापन करतात. तर मला सांगा, आता आपल्याकडे जमीन क्षेत्र किती आहे? जमीन आहे 4.5-5 एकर आहे समजा. बरं, कोरडवाहू आहे का? हो, कोरडवाहू. बरं, मग जनावरांना आपलं कोरडवाहू त्याच्यातलं सुका चाराच जमा केला असेल? हा, सुका चारा, कुटार, सोयाबीनचं, तुरीचं कुटार, हरभऱ्याचं कुटार आणि जरासं टाळक्या टाकला होता ते टाळक्या. बरं, मग याला हिरवा चारा सध्या नाही समजा? नाही, हिरवा चारा नाही. नेपियर वगैरे लावलेली नाही काहीच. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांची जिद्द आणि चिकाटी बघू शकता की सर्व गोष्टी असल्यावरच नियोजन करून हे नाही तर यांचं करत नियोजन लावण्याचा जो या दुग्ध व्यवसायातला उद्देश आहे ते मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे कुठंतरी ज्यांच्याकडे आपण म्हणतो पाणी नाही, चारा नाही, शेड नाही मोठं, तर त्यांच्यासाठी ही अशा शेतकऱ्यांच्या मुलाखती पण तुमच्या समोर आणणं माझं गरजेचं काम आहे. तर आपलं आता यांचं घरी काही शेड वगैरे मोठं वगैरे आहे काय? नाही, शेड वगैरे काही नाही, फक्त 4-5 जाळे राहून मांडव केलेलं आहे यांना व्यवस्थापनासाठी आणि लिंबाचं झाड असल्यामुळं सावली राहते तिथं. बरं, म्हणजे जास्त या दुग्ध व्यवसाय आपण खर्च अतिरिक्त केला नाही, 1 रुपया खर्च नाही केला. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, असं करत तुम्हाला याच्यामध्ये गुंतवणूक करावं लागणार आहे. आणि यांचा हा उद्देश या म्हैस पालन दुग्ध व्यवसायासाठी अनुभव तुमच्या समोर आहे. तर हे कुटार कशात टाकलं बरं? तुरीचं कुटार आहे. तुरीचं का? बरं, म्हणजे तुरीचं आणून ठेवलं का इथे? नाही, एक होतं जरासं आणलेलं, एवढं टाकून दिलं. बरं, तर मग आता यांचं सकाळपासून चारा नियोजन कसं करता? सकाळी घरी कुटार नेऊन ठेवलेलं आहे, ते कुटार ठेवायचं. आपल्याकडे ट्रे आहेत बनवलेले एवढाले. बरं, त्या ट्रे मध्ये 1-1 ट्रे कुटार ठेवायचं, पाणी पाजायचं. नंतर मग शेतामध्ये येऊ द्यायचं. शेतीच मग सर्व यांचं खाद्य आहे. म्हणजे संध्याकाळी कधी न्यायचे घरी? सायंकाळचं 3-4 वाजता घरी न्यायचं. बरं, मग संध्याकाळी घरी गेल्यावर काय ढेप वगैरे? हा, ढेप आहे ना, 1 किलोची ढेप आहे दररोज या दूध देणाऱ्या म्हशीला. बरं, दिवसभर इथं आणून बांधायचं, एकदा खाय चारा पाणी करून टाकायचं, दिवसभर शेतातलं आपलं काम होऊन जातं. बरं,
तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, दुग्ध व्यवसाय अंगावर नसतो. म्हणजे हे इथं बांधतात म्हणजे इथं दिवसभर राहत असं विषय नाही. यांचं हे शेतीचं दुसरं कामही करतात. तो समजा तो जर आपण या दुग्ध व्यवसायाला धरून जर रोज पकडला तर त्याच्यामध्ये पण ते पण इन्कम आपण धरलं तर खूप फायद्याचा व्यवसाय आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही गावरान पद्धतीनं सुरू करून असा दुग्ध व्यवसाय सुरू करू शकता आणि नक्की फायदा आहे. तर आम्हाला सांगा, दुग्ध व्यवसाय काय वाढवायचा विचार आहे का? हो, दुग्ध व्यवसाय वाढवायचा विचार आहे. प्लॉट मध्ये शेड करायचा आहे. आपल्याकडे गाय पण आहे, आणखी एक गाय आणायची आणि 2 म्हशी आणायच्या आहेत आणखी. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, ते तिकडे ती गाय बांधलेली आहे. गावरान गाय आहे का? हो, गावरान आहे. पहिल्या गायचीच आहे, घरच्या गायची. बरं, काय दूध बीध देते का? नाही, सध्या गाभण आहे. नवीन पहिला रू आहे ते. बरं बरं, पहिला रू आहे. तर मग आता हे दूध देते ही आपली डेअरीला चालू आहे का घरी वरवी? डेअरीला जाते 2 लिटर, बाकीचं 1-1.5 लिटर घरी राहते. बरं, मग आता एखादा हप्ता आला, काय हप्ता याला बरं अंदाज? सध्या पहिला हप्ता उचलला आम्ही 5,500चा. बरं, आणि 1 किलो रोजची 1 किलो ढेप आहे की नाही? हो. बरं, तर अंदाजित खर्च आपलं काम करत करत आणि हे सर्व व्यवसाय करत करत याच्यामधून पण आपल्याला पैसे मिळाले. हो. तर मग दुग्ध व्यवसाय आता बऱ्यापैकी समजा काम करत परवडू शकते का? हा, परवडू शकते ना. बरं, तर नक्की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कमी खर्चामधील दुग्ध व्यवसाय मी पुढे आणून दाखवलेला आहे. तर नक्की व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.